सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक म्हटलं की खरं तर दिवंगत अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज, माजी खासदार दिवंगत लक्ष्मण तात्या, दिवंगत आमदार विलास काका उंडाळकर, किसनवीर असतील, त्या सगळ्यांचीच प्रामुख्याने आठवण होती। कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरभराटीत ह्या मंडळींचा फार मोठा वाटा आहे। आणि त्या काळात जेवढा आज तुम्हाला राजकारण नगर जे तुमच्या मध्यवर्ती बँकेच्या कारभारात दिसतं तेवढं कधीही यापूर्वी झालेलं नव्हतं। किंवा शिस्त जी विलास काकांच्या कारकिर्दीत होती, ती विलास काकांची शिस्त म्हणजे विलास काका उंडाळकर आले, काका आले म्हटले की तिथल्या शिपायापासून वॉचमन पासून ते कलार्कपर्यंत किंवा तिथला सीओ असेल, हे सगळी मंडळी ही सगळी एका दोरीत एका वेळेला उभे राहिलेले असायचे। आणि त्याच्यामुळं एक वेगळी शिस्त तुम्हाला पाहायला मिळायची। कारण काकांचा फार मोठा दबदबा ह्या बँकेच्या कारभारावर होता। काकांनी बँक हेच संसार अशा पद्धतीचं खरं तर वातावरण निर्माण केलं होतं की काय त्या काळात, असं आम्हाला वाटायचं। अलीकडच्या काळात जर बघितलं तर निश्चितपणानं या बँकेत फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतात। आणि त्यातलीच एक चर्चा म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती आहे, नोकर भरती, त्याच्याबाबत जी चर्चा उलटसुलट आहे ती बँकेची बदनामी करणार आहे। कारण अगदी शेकड्यात तिथं बक्षीस नाबार्डशी मिळवणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही अशा किरकोळ कारणासाठी महाराष्ट्रभर चर्चेत यावी त्यासारखं दुर्दैव नाही। आणि त्यासारखी त्या नोकर भरतीसाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पडावी आणि न्यायालयात हे प्रकरण जावं आणि तिथून न्यायालयानं स्थगिती द्यावी, इथपर्यंत ती बदनामी होणं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेला आजपर्यंत ज्यांनी खरं तर रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांनी बँक वाढवण्यासाठी असेल किंवा बँक प्रगतीत ज्याचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या खरं तर ही फार मोठी शोकांतिका आहे। आणि अशा पद्धतीनं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे भरती आहे ही भरती प्रक्रिया म्हणजे असं आहे की मध्यंतरी मी त्याच्यावर एक स्टेटस ठेवलं होतं, अरे लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि बँकेच्या नोकर भरतीच्या प्रक्रियेला न्यायालयानं स्थगिती दिली, हा योगायोग समजावा का? कारण मी गेल्या अनेक चर्चेत बघतोय की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्ये तुमचा मुलगा लावतो, तुमचा पुतण्या लावतो, तुमचं सूनला घेतलं जाईल, तिला कायम केलं जाईल, अशा पद्धतीची आश्वासनं निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या दरम्यान अनेक तुमच्या कार्यकर्त्यांना दिली जातात। आणि त्यानंतर हे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं रात्रंदिवस यांच्यासाठी राबतात। मात्र असं जर काय स्थगिती वगैरे आली तर निश्चितपणानं ती बँकेला सुद्धा खरं तर हे मानहानिकारक आहे। कारण तुम्हाला आज डझनात तुम्हाला याची नाबार्डची बक्षिसं मिळाले, सहकार विभागाची मिळालेत। आज नाही म्हटलं तरी अगदी ग्रामीण भागात जेवढ्या ग्रामपंचायती असतील त्याच्या काही पट कमी असेल, पण 317 जवळजवळ बँकेच्या शाखा आहेत। विकास सेवा सोसायट्यांची गोष्ट वेगळी, ते तळागाळापर्यंत पोहोचले। म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक, तळागाळापर्यंत पोहोचलेली बँकची आहे। ती बँकेचा फार मोठ्या म्हणजे 20,000 कोटीच्या वर बँकेची खरं तर वार्षिक उलाढाल आहे। एवढी मोठी आर्थिक उलाढाल असलेली बँक खरं तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचा हा कणा आहे। आणि ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळात तिथं वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत त्या खरं तर मन सुन्न करणार आहेत। कारण ही सर्वसामान्यांची बँक आहे। सेवा विविध कार्यकारी सोसायटीच्या, विकास सोसायटीच्या माध्यमातून इथं शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर इथं कर्ज दिली जातात आणि त्या माध्यमातून शेतकरी खत असेल, बी बियाणं असेल किंवा इतर काही सुविधा त्या माध्यमातून घेतात। आणि त्याच्यामुळं होतंय काय की ही बँक जर अडचणीत आली तर राज्यातल्या बऱ्याचशा बँका जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत, पण सातारची जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम आहे। पण अशी बदनामी होणं अशा बँकेचं थोडंसं मलाच नव्हे तर बऱ्याच जणांना हे पटत नाही। कारण जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। तिथले जर अंतर्गत तुम्ही जर बघितलं तर सेवानिवृत्त होऊन 4-4, 5-5 वर्ष, 6 वर्ष अशी जर तुम्ही 33 कर्मचारी सेवानिवृत्त होणार असतील आणि त्यांना जर तुम्ही
पुन्हा कर्मचारी म्हणून रुजू करून घेणार असाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना, तर इतर कर्मचाऱ्यांच्यावर थोडासा अन्याय होतोय. आणि इतर कर्मचाऱ्यांना अन्याय होतो म्हणजे ज्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे त्या पदोन्नती थांबवल्या जात आहेत. म्हणजे याच्या मागे कुठलं षडयंत्र आहे का काय? तेच कर्मचारी तुम्हाला का आवडतायत? म्हणजे ते कर्मचारी तुमची ऍडजस्टमेंट करून देतात का? अशा विविध चर्चा या माध्यमातून खरं तर चर्चेला येत आहेत. आणि ही गोष्ट निश्चितपणानं जे चर्चा सर्वसामान्यांच्या माणसात होती आणि ती चुकीची आहे आणि चुकीच्या पद्धतीनं या गोष्टी खरं तर होत आहेत. त्यामुळे खरं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नाहक बदनामी होते. मग या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यामध्ये एवढं गुंतलंय काय की तुम्ही त्यांनाच पुन्हा सेवानिवृत्त म्हणून घेताय? आणि नवीन जी काही तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची अशी काय ऐकायला मिळतंय की तिथं काही कर्मचारी डेली वेजेसवर घेतलेले आहेत आणि ह्या कर्मचाऱ्यांचं भविष्यात ही भरती झाली तर काय? मध्यंतरीच्या काळात काहीतरी तिथं आणखी जागा रिक्त झाल्या होत्या आणि शिपाई आणि क्लार्कच्या जागा भरण्याचं ही जी भरती झाली होती, ती भरती जी वर्कवेल म्हणून काहीतरी कंपनी आहे तिला त्यांनी खरं तर ते काम दिलं होतं की जी कंपनी असं भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम करते आणि तीच कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये निघाली. काळ्या यादीतल्या कंपनीला जर अशा पद्धतीने तुम्ही नोकर भरतीचं काम देणार असाल तर निश्चितपणानं कुठेतरी काळाबेरा आहे असं हे म्हणायला काही हरकत नाही. कारण तुमच्याकडे एवढी तज्ज्ञ मंडळी आहात आणि तज्ज्ञ मंडळी आहेत तर त्यांनीच ह्या भरती प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करून जी बँकेची बदनामी चालली ती थांबवली पाहिजे. आणि वास्तविक जर पाहायला गेलं तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ह्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि नोकर भरती ह्या दोन्ही गोष्टींमुळे फार मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. बाकीचं इतर जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी तिथं तुम्हाला ऐकायला मिळतात. कारण शासन ज्या वेळेला कर्जमाफी देतं म्हणजे मागच्या वेळेला एक चर्चेचा विषय बी असा आला होता. मागच्या वेळेला जे 100% कर्जमाफी शरद पवार साहेबांच्या कदाचित काळात असेल ती कर्जमाफी मिळाली. ते होतंय काय की जो सर्वसामान्य शेतकरी आहे तो सर्वसामान्य शेतकरी दुसरं कर्ज उचलण्याच्या आधीच आपलं नवं जुनं कर्ज करून घेतो की बाबा माझं ह्या वर्षी सोसायटीचं जर एक 35,000 कर्ज असेल तर तो 50,000 कर्ज उचलतो, पहिलं वसुलीत दाखवतात आणि 15,000 रुपये खर्चाला घेतात. अशा पद्धतीचं नवं जुनं कर्ज केलं जातं. पण जी बडी धेंड होती अशा बऱ्या धेंडांचीच कर्जमाफी मिळाली आणि नव्यानं काय मिळालं नाही. ह्या वेळेला सुद्धा तीच परिस्थिती आहे की आम्ही आमची कर्ज प्रामाणिकपणे भरतो. मग प्रामाणिकपणे भरतो तर आम्हाला फक्त 50,000चं अनुदान आणि जे कर्ज थकीत आहेत त्यांना मात्र तुम्ही पायगाड्या घातल्यासारखे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी. जे प्रामाणिकपणे कर्ज भरतायत त्यांना मात्र त्यांच्यावर अन्याय होतोय आणि जे कर्ज थकवतायत त्यांना मात्र शासन पायगाड्या घालताय. अशा पद्धतीचं एक वातावरण शेतकरी वर्गात फार मोठं ऐकायला मिळतंय. त्या पद्धतीनं जर होत राहिलं तर खरा जो प्रामाणिकपणे कर्ज भरणारा आहे तो भविष्यात कर्ज भरेल का नाही अशा पद्धतीचं. कारण दुसऱ्याला जर जास्त पैसे मिळतात कर्ज थकवून तर आपल्याला काय मिळू नयेत अशा पद्धतीचा एक नवा विचार जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावर होईल. दुसरी गोष्ट अशी की नोकर भरतीत बऱ्याचशा गोष्टी खरं तर चर्चेच्या असतात. क्लार्कचा दर 15 लाख मागितले, 10 लाख मागितले अशा पद्धतीची अफवा किंवा चर्चा ह्या अलीकडच्या काळात खरं तर ऐकायला मिळतात. आणि ह्या चर्चेला कुठं बेस आहे असं नाही. म्हणजे माझं काम झालं तर मी म्हणणार माझं काम फुकट केलं नेत्यानं केलं, पण जर झालं नाही तर 15 लाख गेले, 20 लाख गेले अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा या निमित्तानं येतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्या भरतीतल्या 2च गोष्टी म्हणजे खरं तर जुन्या बँक ऊर्जित अवस्था आणण्यासाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं त्या सर्व मंडळींना खरं तर खऱ्या अर्थानं त्यांच्या पश्चात जर बँकेला चांगले वाहवा व्हायची असेल तर ज्या पद्धतीनं तुम्ही नाबार्डचे बक्षीस मिळाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतः बँक किती चांगली काम करते हे जर दाखवत असेल तर त्याच पद्धतीने केलं पाहिजे. जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते सर्व संचालक मंडळांनी, कारण आज संचालक मंडळात जर बघितलं तर बरेचसे तुम्हाला आमदार दिसतील, खासदार दिसतील, आमदार खासदारांचे पहिल्या फळीतले कार्यकर्ते दिसतील. ही मंडळी जर खऱ्या अर्थानं जर चांगल्या पद्धतीनं काम करत असतील तर हे भरती करायला कुठं कुणाला आणि कुणी अडकवलंय हे सुद्धा हे आहे. कारण आज ही भरती होईल का नाही ह्याच्यावर साशंकता आहे. कारण आता 5-6 महिन्यात तुम्हाला खरं तर या ठिकाणी निवडणुका जिल्हा बँकेच्या लागतात. त्या नव्या नियमानुसार सगळे जे 10 वर्ष ज्यांनी सलग त्या बँकेत संचालक म्हणून काम केलंय
त्यांना यापुढे आरबीआयच्या नियमानुसार नव्या नियमानुसार त्यांना राहता येणार नाही. नव्या नियमानुसार त्यांना संचालक म्हणून राहता येणार नाही. पुन्हा ही नोकर भरती पुन्हा पुढे लाभत जाणार आणि पुन्हा तुम्ही जर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना जर पुन्हा तिथं साहेब म्हणून जर वागवणार असेल तर जे आज सेवेत आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल. खरं तर आज बँकेचं जर एकंदरीत कारभारी बघितले तर तुम्हाला सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबाराजे असतील, मकरंद पाटील साहेब असतील पुनर्वसन मंत्री, त्याच्यानंतर खासदार उदयनराजे असतील, ह्या सगळ्या मंडळींनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि या नोकर भरतीबाबत योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे. अन्यथा जर तुम्हाला बँकेला जर निवडणुका जाहीर झाल्या तर निश्चितपणानं ज्या मुलांनी आज फार काबाड कष्ट करून अभ्यास केलाय त्यांच्यावर अन्याय तो होतोयच, पण ज्यांनी यासाठी योगदान दिलंय, आजपर्यंत बँकेच्या प्रगतीत त्यांनी हातभार लावलाय, त्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती या निमित्तानं थांबतायत. या दोन्ही गोष्टीसाठी तरी कमीत कमी ह्या संचालक मंडळानं इथं नोकर भरतीच्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा. लोक काय म्हणतायत काय म्हणण्यापेक्षा आपलीच मंडळी आहात, तुम्हीच तुमचेच हे सगळे मतदार आहात आणि प्रत्येकाच्या संचालकांच्या मतदारसंघातली बरीचशी मंडळी या ठिकाणी काम करते. तर ह्या सर्वांना जर न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर नोकर भरती व्हावी आणि लवकरात लवकर पदोन्नतीची कामं सुद्धा व्हावी. तरच खऱ्या अर्थानं आपण आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना न्याय देईल असं होईल. ओके.